नमस्कार, मी भूमिका अंकुश भूमिकावर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत उन्हाळी वाळवण स्पेशल। बुरशी न लागता, अजिबात खराब न होता अगदी 2 वर्ष टिकणारे मठ मूग डाळीचे 8 किलोच्या प्रमाणात वडे। काही भागात यांना सांडगे सुद्धा म्हणतात। सांडगे हे हाताने तोडले जातात आणि वडे हे चाळणीने झारले जातात। तर बघा, आज आपण ही वड्याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। वडे बनवण्यासाठी इथे बघा मी 4 किलो ही मठाची डाळ घेतलेली आहे। हिला कोणी मटकीची डाळ सुद्धा बोलतं। बरोबर 4 किलोच्या प्रमाणात डाळ आहे बघा। ही दुकानातली आहे, हिच्यामध्ये अजिबात घाण वगैरे काही नाही आहे, अगदी पांढरे शुभ्र आहे बघा। त्याचबरोबर बघा, दुकानातून आणल्यानंतर आपल्याला परत ही व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे। त्याचबरोबर इकडे 4 किलो ही मुगाची डाळ आहे बघा। ही सुद्धा अगदी छान मी आणल्यानंतर व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकतात, हिच्यामध्ये आता घाण वगैरे अजिबात नाही। तर रात्रीचे आता 1 वाजलेले आहे बघा। 1 वाजता आपण यांना आता पाण्यात भिजत ठेवणार आहोत। डाळीचे इथे मी बरोबर प्रमाण घेतलेले आहे 4 किलो मठाची, तर 4 किलो इथे मुगाची डाळ घेणार आहे बघा। यामध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ सुद्धा वापरू शकतात। अगदी थोडीशी वापरायची आहे बघा, जास्त वापरायची नाही, नाहीतर हे वडे अगदीच असे निब्बर येतात। नुसती मूग आणि मठाचे असे हे वडे बनवले की खूप खुसखुशीत तयार होतात बघा, आणि खायला सुद्धा याची भाजी खूप छान लागते। रात्रीचं बघा बरोबर 1 वाजला आहे। 1 वाजता या डाळी मी पाण्यात भिजत ठेवणार आहे। भिजत ठेवण्या अगोदर बघा, स्वच्छ आपल्याला 1 ते 2 पाण्याने डाळी धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला डाळी भिजवण्यासाठी भांडं मोठं घ्यायचं आहे, कारण भिजल्यानंतर डाळी या फुगतात, त्यामुळं भांडं हे मोठं घ्यायचं आहे। दोन्ही डाळी बघा सोबतच भिजत घातल्या होत्या। तर बघा, सकाळी बरोबर 6 तास आता झालेले आहे। डाळी तुम्ही बघू शकतात अगदी छान अशा भिजली गेली आहे बघा। ही मठाची डाळ आहे, तर बघू शकतात मस्त ही अशी भिजली गेली आहे। पूर्ण 6 तास झालेले आहे बघा। 6 तासापेक्षा जास्त डाळी भिजवू नका, नाहीतर डाळींना वेगळाच वास लागतो आणि वडे बनवल्यानंतर ते लवकरच खराब होतात बघा। त्यानंतर ही मुगाची डाळ सुद्धा बघू शकता तुम्ही, थोडेसे वर डाळीवर साल होती, ती सुद्धा या पाण्यावरती वर अशी तरंगलेली दिसते बघा। आणि डाळ सुद्धा बघू शकतात मस्त अशी ही भिजली गेली आहे। तुम्ही या ठिकाणी घरच्या डाळी वापरल्या तरी सुद्धा चालेल, कारण भिजल्यानंतर आपोआप या पाण्यावरती साल तरंगते बघा। भिजलेल्या डाळी आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। डाळी व्यवस्थित धुवायची आहे बघा, नाहीतर आपले वडे हे लवकरच खराब होतात आणि काळे देखील पडतात। त्यामुळे आपल्याला डाळी धुताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे बघा। दोन्ही डाळी बघा आपल्याला अशाच पद्धतीने वेगवेगळ्या धुवून घ्यायची आहे, आणि धुतल्यानंतर आपण या डाळी मिक्स सुद्धा करू शकतो। हे बघा, असं हाताने आपल्याला चोळून या डाळी स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे। डाळी स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला टोपल्यावरती किंवा चाळणीवरती निथळत ठेवायचे आहे, म्हणजे यामधील सर्व पाणी निघून जाईल। तर हे बघा, इथे मी दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आणि मिक्स केलेल्या आहे बघा। त्यामध्ये मी 2 छोट्या लसूण घातलेला आहे। लसूण शक्यतो आपल्याला ओला वापरायचा आहे बघा। वड्यांमध्ये खूप छान लागतो बघा असा ओला लसूण या वड्यांमध्ये घातला की। अर्धवट अशी साल काढलेली आहे बघा। शक्यतो या वड्यांमध्ये लसूण जास्त वापरा, छान लागतात खायला। लसणाचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात तुमच्या गरजेनुसार। त्यानंतर आपल्याला ही डाळ गिरणीवरून दळून आणायची आहे बघा। तर इथे मी एका मोठ्या डब्यामध्ये ही मिक्स डाळ आता काढून घेतलेली आहे। डब्याला झाकण लावून आपल्याला छान गिरणीवरून खूप जाडही नाही आणि खूप बारीक नाही, असं मध्यम हे पीठ तयार करून आणायचं आहे बघा वड्यांसाठी। त्यानंतर डाळीच्या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी साहित्य बघूया। तर इथे बघा मी 250 ग्रॅम जिरे घेतलेले आहे, आणि जिरे बघा असे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकतात छान अशी ही पूड तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर 80 ग्रॅम हिंगाचे खडे घेतलेले बघा, आणि हिंगाचे खडे सुद्धा मी असे बारीक करून घेतलेले आहे। असा हिंग घातला की खूप छान टेस्ट येते या वड्यांना, त्यामुळे जरूर हिंगाचे खडे वापरा। त्यानंतर इथे बघा मी 200 ग्रॅम ओवा घेतलेला आहे। त्यानंतर बघा इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, आणि बघा इथे मी घरच्या ज्या अख्ख्या लाल मिरच्या असतात त्या आपल्याला लाल लाल अशा निवडून घ्यायच्या आहे, आणि मिक्सरला ही अशी बारीक मिरची पूड करून घ्यायची आहे। इथे मी जास्त प्रमाणात ही मिरची पूड करून घेतलेली आहे। आपल्याला लागेल त्या प्रमाणात आपल्या तिखटानुसार आपण ही मिरची पूड वापरायची आहे बघा। त्यानंतर आपल्याला लागणार आहे बघा
हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। वड्यांमध्ये कोथिंबीर अवश्य घाला, खूप छान चव लागते कोथिंबीरीमुळे। गिरणीमधून छान असं डाळीचं पीठ तयार करून आणलं की त्यामध्ये बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपल्या तिखटाप्रमाणे आपल्याला किती प्रमाणात तिखट हवे आहे त्यानुसार मिरची वापरायची आहे। वड्यांमध्ये जितक्या लाल रंगाच्या मिरच्या तुम्ही वापरणार तितकाच मस्त छान असा लालसर या वड्यांना रंग येतो बघा। त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे आणि बारीक केलेली हिंगपूड आणि जिरेपूड सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकतात या पद्धतीने। त्यानंतर बघा कोथिंबीर सुद्धा इथे मी मिक्सरला अगदी थोडीशी बारीक करून घेतलेली आहे। आपण जर अशीच वापरली तर आपण जेव्हा वडे झारतो बघा तेव्हा ती चाळणीत अडकते आणि वडे असे तुटतात मध्येच। त्यामुळे आपल्याला थोडीशी कोथिंबीर बारीक करून घ्यायची आहे, त्यामुळे एकसारखे वडे खाली छान पडतात। किंवा आपण जेव्हा डाळ गिरणीमध्ये दळायला देतो तेव्हा दिली दळायला तरी सुद्धा चालेल बघा। पण अशी ही मिक्सरला थोडीशी वाटून घेतली की वड्यांमध्ये सुद्धा ही दिसायला छान दिसते। तर बघा सर्व हे मिश्रण आपल्याला एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे। घेताना थोडंसं भांडं मोठं घ्या म्हणजे छान मिक्स करता येतं। तुम्ही बघू शकतात या पद्धतीने। त्यानंतर बघा उन्हामध्ये आपल्याला प्लास्टिकचा कागद असा अंथरून घ्यायचा आहे। तुमचे वड्याचं प्रमाण किती आहे त्यानुसार आपल्याला हा कागद असा टाकून घ्यायचा आहे। वडे हे पटकन निघण्यासाठी बघा आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये पाणी घ्यायचं आहे। तेल पाणी मिक्स करायचं आहे आणि या कागदाला संपूर्ण बाजूने लावून घ्यायचं आहे। यामुळे काय होते वडे हे पटकन असे न तुटता निघतात बघा। वडे झारण्यासाठी बघा ही चाळण मिळते, ही चाळण आपल्याला वापरायची आहे। तर इथे या चाळणीमध्ये आपल्याला मिश्रणाचा गोळा टाकून घ्यायचा आहे आणि छान असे आपल्याला वडे झारून घ्यायचे आहे बघा। या पद्धतीने तुम्ही बघू शकतात। चाळणीमध्ये थोडंसं मिश्रण घालून आपल्याला असं प्रेस करायचं आहे। तुम्ही बघू शकता छान असे वडे झारले जात आहे बघा। तुम्हाला थोडेसे लांबट हवे असेल तर तुम्ही असा हात थोडासा लांब सुद्धा सरकवू शकतात, म्हणजे छान हे असे लांबट वडे पडतात। किंवा तुम्हाला असे छोटेच वडे पाहिजे असेल तर तुम्ही जागच्या जागी हात फिरवू शकतात, छोटे सुद्धा या चाळणीतून वडे पडतात। तर या पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रणाचे एकसारखे असे हे वडे झारून घ्यायचे आहे उन्हामध्ये। शक्यतो हे वडे आपल्याला उन्हामध्ये झारायचे आहे म्हणजे हे पटकन निघतात। तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही फॅन खाली सुद्धा हे वडे असे झारून घेऊ शकतात। तर इथे तुम्ही बघू शकतात 8 किलोच्या प्रमाणात डाळीचे वडे सर्व इथे असे तयार करून झालेले आहे बघा। कडक ऊन असेल तर यांना सुकण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही। 3 ते 4 तासात मस्त हे असे सुकून तयार होतात। तर इथे बघू शकतात हलकेचे हे सुकायला लागलेले आहे। पूर्ण 3 तास झालेले आहे बघा। 3 तासानंतर बघूया तर बघा छान असे हे सुकलेले आहे। बोटाने अलगद जरी वडा काढला तरी अगदी सहज निघतोय बघा। अजिबात हा कागदाला चिकटलेला नाही। तुम्ही बघू शकतात किती सहजपणे हे वडे निघताय आणि यांना रंगसुद्धा बघा देखील किती छान असा आलेला आहे। सुकलेले वडे आपल्याला हाताने एका ठिकाणावर जमा करून घ्यायचे आहे बघा। खूप पसरलेले आहे तर आपल्याला फक्त एका ठिकाणी असे जमा करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकतात वडे हे 80% वाळलेले आहे बघा, फक्त 20% बाकी आहे। तर आपल्याला उन्हामध्ये परत 1-1.5 तास पूर्ण असे हे वाळवून घ्यायचे आहे। वाळवणाचा कोणताही पदार्थ जर असा उन्हात चांगला वाळवून घेतला तर अगदी बघा 1 ते 2 वर्ष आरामशीर टिकतो। तर बघा हे वडे आपण छान असे सर्व 1 ते 2 तास परत वाळवून घेतलेले आहे आणि स्टोर करण्यासाठी आपल्याला एका हवाबंद डब्यात भरून ठेवायचे आहे। डबा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्यानंतर थोडासा उन्हाला लावून घ्यायचा आहे, त्यानंतरच आपल्याला हे वडे डब्यात स्टोर करायचे आहे बघा। हाताने जरी तोडला तर सहज वडा तुटतोय, म्हणजे अगदी हे परफेक्ट असे वाळलेले आहे बघा। घरात भाजीला जर काही नसेल तर आपण पटकन या वड्यांची भाजी करू शकतो। खूप छान लागते बघा ही भाजी खायला। वड्याची आपण सुकी भाजी किंवा रस्सा भाजी सुद्धा बनवू शकतो, खूप छान लागते खायला। पोळीसोबत किंवा भाकरीसोबत जरी ही भाजी खाल्ली तरी सुद्धा छानच लागते। तर तुम्ही सुद्धा मूग आणि मठाच्या डाळीचे हे वडे नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल। आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।